हे पहा, अजितदादा त्यांचे प्रमुख आहेत. त्यांनी सांगितलं किंवा त्यांनी निर्णय घेतला तर 1 मिनिटात राजीनामा होईल. पण नैतिकता आज अजितदादा असेल की धनंजय मुंडे असेल यांच्यात बाकी आहे का, हा एक खऱ्या अर्थानं आपण विचारायचा प्रश्न आहे. कारण ज्यांनीच अनैतिकपणे आपला पक्ष फोडून अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी जॉईन होऊन जे सरकारमध्ये सहभागी, हे लोक नैतिकता काय बोलतायत. धडधडीत पुरावे सगळ्या गोष्टी समोर, धडधडीत आरोपी अजून फरार आहेत, सगळ्या गोष्टी समोर आहेत. त्याच्यात धनंजय मुंडेंचे सगळे जवळचे लोक आहेत, हे क्लिअर असतानाही आता धनंजय मुंडे निर्णय घ्यायचा का तुम्ही 1 मिनिटात बरखास्त करा ना. त्यांना बडतर्फ करू शकता, तुम्ही मंत्रिमंडळातून काढू शकता. परंतु मला असं वाटतं की एक प्रकारे अगतिकता आहे की काही दबाव आहे हे कळायला मार्ग नाही. परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा अजितदादांनी घेतला पाहिजे, हा जनमानस आहे. आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आवाज, हा विषय शिवसेना असेल, सगळे विरोधी पक्ष असेल, ताकदीने लावून धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायला भाग पडतो. संजय राऊत असं म्हणाले.